प्रथमस्तो राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु मौनगिरीजी महाराज यांच्या पालखीचं पूजन आणि चरणाचं पूजन होईल। त्याकरता दत्तू नरहरी भंडारी यांना विनंती व्यासपीठासमोर यायचं आहे। चला बाबाजींच्या पालखी पूजनासाठी दत्तू भाऊ भंडारी व्यासपीठासमोर यायचं आहे। जय जनार्दन। जनार्दन स्वामींचं गुरु पूजन करायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं। टाळी टाळी हात वर करून टाळी। जनार्दन स्वामींचं बाबांचं भक्त मंडळ जमलं, जनार्दन स्वामींचं भक्त मंडळ जमलं। हाती घेऊन काळजी सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं। गुरुच्या नामात बाबाजींच्या पालखीचं पूजन संपन्न होत आहे। गुरुच्या नावानी, गुरुच्या नावानी जगती कार्य ते करायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं। टाळी टाळी हा पूजन करायचं। पालखीचं आज दर्शन घेयाचं, या बापांच्या पालखीचं आज दर्शन घेयाचं। त्यानंतर दौलत भाऊ चव्हाण अनिल भाऊ चव्हाण महाराजांच्या पूजनासाठी व्यासपीठावर यायचंय। चला दौलत भाऊ चव्हाण आणि अनिल चव्हाण। चला भक्तांनो उठा लवकरी, हातात घेऊन पंचारती, माझ्या स्वामींचे रूप मी आठवते। सर्व साधू संतांचा हात वर करून एकदा टाळी टाळी टाळी। मन मंदिरी मन मंदिरी मन मंदिरी 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 मन मंदिरी गुरु पूजिते, गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मंदिरी गुरुला पूजिते। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु मौनगिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिक्षणार्थ विभूषित महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्राध्यक्ष महाराष्ट्र राज्यकाळ परिषद श्री पंचवर्षधाम जनार्दन पीठाधीश्वर यांचं वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं। जय जनार्दन। प्रवीण भाऊ डोंगरे आणि ज्ञानेश्वर गंगाधर चव्हाण परमपूज्य स्वामी गणेश गिरीजी महाराज यांच्या पूजनासाठी व्यासपीठावर यायचंय। चला प्रवीण भाऊ डोंगरे आणि ज्ञानेश्वर गंगाधर चव्हाण। गणेश गिरीजी महाराजांचं दरवर्षी ते आपल्याकडे येतात। दरवर्षी गणेश गिरी बाबा आपल्याला काय देतात? गणपती बाप्पा अगले बरस तुम जल्दी आना, जल्दी आना, गणपती बाप्पा अगले बरस तुम जल्दी आना, जल्दी आना। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात परमपूज्य स्वामी गणेश गिरीजी महाराजांचे स्वागत करायचं आहे। तसंच रमेश श्रीराम चव्हाण यांनी व्यासपीठावर यायचं। उपस्थित सर्व संतवृंद परमपूज्य स्वामी भीमाशंकर महाराज विक्रम महाराज उपस्थित संतवृंद त्यांचं पूजन त्यांनी रामप्रसाद गिरी महाराज। चला रामप्रसाद गिरीजी महाराज भीमाशंकर गिरीजी महाराज विक्रम महाराज सर्वांचं पूजन यांनी करून घ्यायचंय।
तसंच सुनील भाऊ थोरात यांनी व्यासपीठावर यायचं आहे. यांनीही विक्रम महाराज यांचं पूजन करून घ्यायचंय. बाबाजी काढणे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. राजू महाराज यांचं पूजन त्यांनी करायचं आहे. सचिन भाऊ भंडारे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. यांनी उपस्थित भीमाशंकर महाराज यांचं पूजन करून घ्यायचं आहे. आता ज्यांचे नाव घेईल त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठासमोर यायचं आहे. जगदीश भाऊ गोराणी, तेजस भाऊ चव्हाण, रामनाथ भाऊ कांगणे, बारको खंडू चव्हाण, मुकुंद चव्हाण, गोपी शिलाबर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. उपस्थित सर्व भजनी मंडळाचं इथे पूजन करून घ्यायचं. हरिभक्त पारायण श्री दत्त महाराज वैद्य, श्री हरिभक्त पारायण गोपाल महाराज भांडे, ईश्वर महाराज कुशारे, दीपक भाऊ बकरे, चंदू महाराज गायकवाड, अण्णा महाराज खामकर, तसंच बाबाजींच्या गाडीचे चालक अमोल भाऊ भंडारी यांनी व्यासपीठावर करायचं आहे. त्यांचं पूजन होईल. बाबाजींसोबत आलेले किरण भाऊ त्यांचे पूजन यांनी करून घ्यायचं आहे. तसंच भजन सेवा चॅनलवाले आलेले विस्पती भाऊ त्यांचे पूजन करून घ्यायचं आहे. चला, ज्यांचे नाव घेतले त्यांनी व्यासपीठावर यायचं लगेच. आणि सर्वांचं पूजन एकदाच करून घ्या. पुढील कार्यक्रमाला टायमिंग होतोय. जय जनार्दन, जय जनार्दन. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय शिवाय नमः, शिवाय नमः. चला इकडे, चला शिवाय नमः, 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 इकडे या. भजनी मंडळाचं राहिलं ते करून घ्या. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी. चला साऊंड सिस्टीम वाले दादा व्यासपीठावर बाबाजींच्या हस्ते शाल त्रिपळ घेऊन जायचे. सर्वांनी पुनरुप एकदा वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं आणि सर्व संतवृंदांचं स्वागत करायचं आहे. प्रवचन रूपी सेवेला जाण्या तत्पूर्वी हरिभक्त पारायण श्री दत्ता महाराज वैद्य 2 मिनिट आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर परमपूज्य स्वामी गणेश गिरीजी महाराज आपल्याला 2 मिनिट आशीर्वाद देतील. त्यानंतर आपल्याला प्रवचन रूपी सेवेकडे जायचं आहे. जय जनार्दन. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं तसेच परमपूजनीय परमश्रद्धेय योगी माधवगिरीजी बाबा यांच्या प्रेरणेनं गेली 20 वर्षापासून आपल्या या पवित्र पावन बाबाजींच्या कुटीच्या वर्धापन दिनानिमित्तानं बाबाजींच्याच परिवारातील शिष्यगण दरवर्षी इथे येतात. त्यानिमित्तानं बाबाजींचा हा पालखी सोहळा आणि आज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या शिष्य परंपरेतील राष्ट्रसंत बाबाजींच्याच परिवारामध्ये लहानचे मोठे झाले, बाबाजींच्याच सानिध्यात आयुष्य सेवेत घातलं. त्या सेवेची फलश्रुती की आज श्री पंचदशनाम जुना आखाडा, त्या जुना आखाड्याचे महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत ते गेले. ही बाबाजींची कृपा आहे. आणि एका बाजूने ते धर्मकार्य, साधू संतांचं कार्य करत असताना गावोगावी बाबाजींच्या कार्याचा प्रचार प्रसार करत करत हा बाबाजींच्या नाम यज्ञाचा धर्मरथ आज आपल्या पवित्र पावन दरसवाडीमध्ये 1 दिवसासाठी का होईना आपण आलेला आहे. त्यांच्या समवेत आवर्जून दरवर्षी या पालखी सोहळ्याला ज्यांची हजेरी असते असे आमचे परम आदरणीय गणेश गिरीजी बाबा, उपस्थित सर्व साधू संत. ज्यावेळेस आम्ही आलो, आमचे गोराणे दादा म्हणे पालखी येऊ राहिली. एकच सांगेल, बाबाजींचा पालखी सोहळा म्हटलं की बाबाजींच्या भक्त परिवारासाठी तो दिवाळी दसऱ्यासारखा सण आहे. अरे आमच्या ज्ञानोबरायांनी नेवासा येथे बसून खांबाला पाठ लावून बसले. काय झाले? खांबाला पाठ लावून बसले. तर त्या खांबाचं काय आहे? मंदिर आहे. मंदिराला खांब असतात, पण खांबासाठी मंदिर आहे का? संतांच्या पाठीमागं होते तरी त्यांचं मंदिर झालं. तुम्ही तर बाबाजींच्या पालखीच्या पुढे आहे, तुमचं कल्याण होणार नाही. होणार, कारण संत कसे असतात? हा देव देश धर्म सर्व मिळतं पण संत मिळत नाही. सगळं मिळतं पण सत्संग मिळत नाही. सगळं मिळतं पण कुठंतरी जीवनाच्या या जीवनरूपी यात्रेमध्ये कोणाच्या तरी सानिध्यात जावं. आणि भाग्यवान आहेत तुमचं दरसवाडी गाव, का जनार्दन स्वामींचं सानिध्य, त्यानंतर बाबांचं, माधवगिरी बाबांचं, आजपर्यंत शिवगिरी बाबांचं सानिध्य लागलं. कारण संतांचा सहवास काय करतो? संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. उन्हात पडलेला पाऊस निरर्थक आहे. नीट आहे का? उन्हात पडलेला पाऊस निरर्थक आहे. खडकावर पेरलेलं बी निरर्थक आहे. मूर्खाची संगत निरर्थक आहे. आणि संतांची संगत हीच जीवनात अर्थबोध आहे महाराज. हा अर्थ आज 20वं वर्ष आलं, पण तोच उत्साह, तीच उमेद आणि तीच अंतःकरणातला भाव, जनार्दन स्वामींच्या प्रती असणारी निष्ठा, तो भाव, त्या भावाचं रूपांतर आज या सगळ्या माता भगिनी आणि पितृवर्गांच्या उपस्थितीचं दर्शन आहे. 1 दिवसाचा कार्यक्रम असतो, पण इतकं तुम्ही 2 महिने आधीच या कार्यक्रमासाठी झोकून देतात. अरे कुटुंबाचं कार्य करायला निघालो तर ते पूर्ण होईल याचं गॅरंटी नाही, पण परमार्थात आपल्या बाबाजींचं कार्य करायला निघा, ते कधीच अपूर्ण राहत नाही. कारण संत ते करून घेतात, बाबाजी ते करून घेतात. करील ते काय नोहे महाराज परिपाय बीज शुद्धांगी. म्हणून दरवर्षी आपण या कार्याची शोभा वाढवतात. दरवर्षी स्वामी महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज हे येतात, आपल्याला आशीर्वाद देतात. मी त्यांच्याकडं माईक देण्यापूर्वी आत्ताच भजन म्हणलं, गणपती बाप्पा अगले बरस तुम जल्दी आना. ते दरवर्षी येतात हो, म्हणून त्यांनीही 2 शब्द आपल्याला आशीर्वाद द्यावे अशी विनंती करतो आणि मी इथं थांबतो. जय जनार्दन, जय जनार्दन. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् तस्मै श्री गुरुवे नमः. नारायणं नमस्कृतं नरो चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् शुक्लं ब्रह्मविचारसारपरमा
माध्याम जगत व्यापिनी विना पुस्तक जाणे बेजा जटांधकारापहम असे श्री स्फाटिकां मालिका विधी पद्मासने संस्था वंदे ताने परमेश्वरी भगवती बुद्धि प्रदाम शारदा ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की बजरंग बली की जय नृत्यनाथ महाराज की जय सर्वेश्वर भगवान की जय अमृतेश्वर भगवान की जय नर्मदेश्वर भगवान की जय रट संत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु महाराजच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली हा हिरापूर गावामध्ये संत गाडगे बाबाच्या पदस्पर्श पावन झाल्या हिरापूर गावामध्ये गेल्या 20 वर्षापूर्वी हा बाबांचा मंदिराचा स्मृती मंदिराचा वर्धापन दिवस आपण साजरा करत आहात. बाबाजी या गावात येऊन गेले समोरच्या वावरात कार्यक्रम बाबाईचा होता तेव्हा पुन्हा असं एक निष्ठता या भक्त मंडळाची आहे आणि ती परंपरा आजपर्यंत चालू आहे. इथून पुढे पण चालू राहणार आहे. कारण बघा आज 20 वर्षे उलटले तरी परंपरा टिकून आहे. याचा अर्थ एकनिष्ठ भाव माझा सद्गुरू चरणापाशी, कारण सद्गुरूच्या चरणावर तीर्था द्यावा हो. आणि हा जो पर्वकाल आहे आता दत्तबाबांनी सांगितला हा जो पर्वकाल आहे दिवाळी दसऱ्यासारखा आहे आणि म्हणून या पर्वकालाच्या निमित्तानं भजन पूजन महाप्रसाद असा मोठा उपक्रम ही मंडळी करत असते. परंतु स्वामी बाबाईच्या नंतर माधुगिरी बाबांनी 5-6 वर्ष कार्यक्रम ह्या भागात बाबा यायचे. शुगिरी बाबा आम्ही संगत यायचो पण त्यांची तब्येत साथ देत नसल्या कारणाने पुढं ही परंपरा कशी चालायची. मग मंडळी आणि बाबांच्या माध्यमातून शुगिरी बाबांच्या या खांद्यावरती कार्याची धुरा दिंड्या वार्षिक प्रवचन सत्संग या भागात करायचे. आम्ही पण त्यांना जोडी जात असतो कुठं ना कुठं, पण कोणी ना काही परंपरा चालली पाहिजे. म्हणून बाबाजी बघा हे कोणी नाही तुका म्हणे ते पाहिजे जातीचे वेड्या गाबळाचे काम नाही. बाबांच्या गुरुकुलात शुगिरी बाबा आम्ही त्या गुरुकुलात राहिलो. आम्ही जनार्दन स्वामीला जवळून बघितलं आहे. कितीतरी वर्ष आमचे त्यांच्या सहवासात गेले आहे. म्हणून गुरु आणि देव वेगळा नाही, जनार्दन स्वामी आणि भगवान शंकर वेगळे आम्ही अनुभवलो आहे. जे जे अंग आले अनुभव ते जगात सांगत असे. म्हणून एवढा मोठा महापुरुष आम्ही जवळून पाहिला आहे, त्याचं कार्य पाहिलं आहे. आता हरिभक्त दत्ता महाराज सांगितलं का त्यांची आखाडी जबाबदार आहे, पण ते कार्याच्या जबाबदारीच्या अगोदर शिवगिरी बाबांनी सांगतात मी माझ्या घरातल्या कार्याला पहिलं बांधलेलं आहे. बाबाच्या कार्याला बांधलं मी आमच्या घरातलं कार्य आहे, बाकीच्या कार्याला ते वेळ नंतर देतात. म्हणून या ठिकाणी बघा श्रद्धेला महत्व. या गावची श्रद्धा बघून तुम्हाला माहिती महाराजा मंगारा ते काल आमचा दुपारा फोन झाला म्हणून बाबा नियोजन काय कार्यक्रमाचं म्हणे 12-1ला आपण निघू आणि जाऊ नांदेडला. नांदेडच्या पुढं काय ते माहूरला. मला बाबा माहूरला जायचं पण ते म्हणे रात्र जायला, पण ते म्हणे बाबाईचा पहिला कार्यक्रम महत्त्वाचा आहे, माहूर नंतर महत्त्वाचं आहे आपल्याला. त्यामुळे गुरुचं कार्य इतकं महत्त्वाचं. कारण बघा गुरुपेक्षा देव श्रेष्ठ नाही. गुरुमुळं बाबाजीमुळं आम्हाला सगळं विश्व पाहायला भेटलं. सत्संग तुम्ही आम्ही सर्व जे जमलो समोर एक कोशामुळं एकमेव जनार्दन स्वामीमुळं. एक जनार्दन स्वामी नसलं आपण तुम्ही कुठं आम्ही कुठं असतो, पण एक महापुरुषाची कृपा द्या हो. तुमच्यावर आमच्यावर सर्वांवरही कृपा आहे बाबाईची. कारण जेणेकरून आपण एकत्र येतो भजन पूजन करतो त्यांच्या मार्गाला होतो. त्यांचा मार्ग त्यांनी जो सांगितला आहे त्या मार्गाला आपण अनुसरण करतो. म्हणून येण्याची पंथे चालू जातात. ज्या मार्गाने संत महात्मा गेले महापुरुष गेले सद्गुरू गेले ते आपण मार्गाने चालत आहे. हेच भक्त मंडळींनी चालू ठेवू द्या हो. हा जो पालखी सोहळा आहे या निमित्तानं अन्नदान होतं. पैसा जे गोरगरीब लोक आहे त्यांच्या इच्छेनं दान धर्म करतात. आणि या सत्कर्मामध्ये बघा आज कलियुगाला काय मान्य आहे. कलियुगामध्ये अनेक साधनं आहे पण त्यापैकी नामस्मरण. जसं आम्ही शिवगिरी बाबावर नेहमी जातो सत्संगाला त्यांच्या कथेला बी ते त्यावेळी कथा सुरू होते ना तर अनेक लोकांची बघा असं भजन सुंदर असं भजन रामकृष्णाची करून घेतात. लोक असे आनंदात लुटतात. कारण भगवंतानं सांगितलं आहे नाम वसामी वैकुंठे योगी नाम हृदय. देवा सांगितलं नाम भक्त गाती जेथे नारदा उभा मी ते ज्या भक्त भजन करतात. कारण कलियुगामध्ये नामस्मरणाला फार महत्त्व आहे. म्हणून शिवगिरी बाबा कथेच्या माध्यमातून बाबाईचं कार्य करतात. त्यापैकी आपल्याकडून नामस्मरण करून घेतात. नामाची फार महत्त्व द्या हो. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो आणि शिवगिरी बाबांक माईक देतो. तुमचं भाग्य आहे शिवगिरी बाबांच्या मुखात तुम्हाला कथा ऐकायला. बघा
सांगणारी लोक भरपूर आहे जगामध्ये. आणि म्हणून जी कथा ऐकायची ना, निज भक्त मुखे कथा आदरे ऐके श्रोता, त्याचे भागवत तत्वामध्ये वर्णनाथ बाबा भागवत सांगतात. संतांच्या मुखातून आचार्य विचार करण्याच्या मुखातून कथा ऐकायला पाहिजे. तसे आमची जी मंडळी आहे व्यासपीठावर, समजा दत्त महाराज आहे, ईश्वर महाराज आहे, गोपाल महाराज आहे, हे निचे वादक नाही द्या हो. हे शुगिरी बाबाच्या सहवास राहिले, त्यांना आचार विचार माहिती आहे, नेम माहिती आहे. म्हणून अशा मुखातून की ते शुगिरी बाबाचे सहवास राहिले म्हणून ते बी गावगावला कथा सत्संग करतात. आणि या व्यासपीठावर बघा शुगिरी बाबाच्या माध्यमातून आज या ठिकाणी रामप्रसाद गिरी महाराज आहे, आपले भीमाशंकर बाबा आहे, पाठीमाग संत आहे. हे जे संत आहे देव हो, हे भजन पूजन त्रिकाळ संध्या नाम जप करतात असे संत आहे. तुमचं भाग्य निमित्तानं का 4 महात्मा गावात येतात, एक एक संत ठाई लाभ पायी उत्तम त्यांचा तुम्हाला दर्शन होतं. आणि शिवगिरी बाबाचा सत्संग ऐकायला भेटतो, दर्शन होतं, सत्संग ऐकायला भेटतो. असा त्रिवेणी संगम या गावामध्ये होता दरवर्षी. याला निमित्त जनार्दन स्वामी आहे. आणि तुम्हाला सांगितलं का शिवगिरी बाबा नामस्मरण करून घेतात. एक नामाची किंमत काय द्यावं. एकदा संत कबीर महाराज होते आणि कबीर महाराज या ठिकाणी गावात राहत होते. त्या राहत्या गावामध्ये एक ग्रस्त वारले, तरुण होते, त्यांना काही पान का काय लागलं असं वारले. त्यानंतर त्या गावातल्या मंडळीनं महाराजांनी त्या कबीर बाबांक आणलं. आणि कबीर महाराजच्या घरी आणल्यानंतर कबीर महाराज काय घरात नव्हते, ते गेलो तिकडं बाहेर कसं सत्संगाला काय गेले असेल. त्यांची मंडळी घरात होती. मग ती मंडळी म्हणे, बाबा महाराज आमच्या बावाला जायला, तुम्ही या पेशंट आमच्या घरी आणलं, आम्हाला तर काही येत नाही म्हणे, अंगारा दुपार आम्ही काय करत नाही. तसं बघा आता शिवगिरी बाबा लोक येतात, माधुरी बाबा अनेक लोक येतात. आम्ही फक्त बाबाचे नाव घेऊन बसमध्ये येतो, जय जनार्दन म्हणा. 22-27 लोकांना अनुभव येतो, कारण त्या महापुरुषी तपस्या आहे. बाबाईनं बघा 18-20 वर्ष तपस्या करून जी साधना प्राप्त केली आहे ती जगाच्या कल्याणासाठी आमच्या संत महात्माच्या हातून ते कार्य बाबाजी करून घेतात. म्हणून कबीर महाराज बाहेर गेल्यानंतर त्यांच्या मंडळी होती आणि त्या ठिकाणी त्या पेशंटनं आणलं. म्हणे बाबा याला काय झालं म्हणे, हा काही नव्हतं, याला काय दंश झाला का काय लागलं, हा वारला म्हणे. असं करा म्हणे, याच्या कानामध्ये राम राम म्हणामध्ये दोनदा म्हणा राम राम, दोनदा राम राम म्हणत म्हणून उठून उभा राहिला. उठून उभं राहिल्यानंतर जेव्हा त्या गावात त्यांचा जय जयकार सुरू कबीर महाराज की जय, त्यांच्या पत्न्यांचे जयकार करायला लागले. कबीर महाराज येत होते. काही नवीन परगावची मंडळी, त्यांना माहिती आहे कबीर महाराज कोण आहे बाई. ते येत होते, ही मंडळी चालली जय जयकार करीत, कबीर महाराज की जय, कबीर महाराज की जय. कबीर महाराज म्हणे, मंडळी तुम्ही का बरं जय जयकार करता कबीराचा. हो म्हणे, असं असं आम्हाला घडलं, आमचं एक पेशंट असा आजारी पडला, ते नव्हती महाराज पण त्यांची पत्नी होती, ती म्हणले कानात दोनदा राम राम म्हणले म्हणे. बघा कबीर महाराज गपचीत घरी गेले. घरी आल्याला बाईच्या मुसकाटात मारली. मन काय झालं म्हणे, त्या माणसाच्या का दोनदाच राम राम काला म्हणले, एकदाच म्हणाय पाहिलं होतं म्हणे. राम एवढं सोपं आहे का म्हणे, दोनदा म्हणायचं, दोनदा काय करायचं म्हणायचं. एकदा म्हणलं असं तरी त्याचं नीट झालं, तू दोनदा म्हणले म्हणे, त्याला लई जन्माचं पुण्य म्हणे, दुसरं राम म्हणा त्याला ऐकायला पुण्य लागतं म्हणे, तू दोनदा कशाला म्हणली. एकदा म्हणल्या तरी उद्धार होतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो शिवगिरी बाबाच्या कधी आम्ही जातो, दत्ता महाराज आले, ईश्वर महाराज असे रामकृष्ण असे सुंदर भजन म्हणतात. म्हणलं ही मोठी शक्ती आहे नामाची, कारण नामामध्ये फार मोठी पावर द्यावं कलियुग. म्हणून जनार्दन स्वामींना बघा आपल्या अनुष्ठानची परंपरा काढली. 1.25 लाख जप माणूस करून घेतो आपल्या हातून. म्हणून माणसाची ऊर्जा तयार होते आणि माणसाला या प्रपंचामध्ये एक ताकद मिळते लढण्याचे. बरं प्रपंच हा भवरोग आहे, या भवरोगातून तरायला मार्ग नामस्मरणाचा आहे. ही नाम नौका आहे बघा, नामाची नौका आहे, ती धड करायची आहे. ती कशाने आचार विचार करून नाम जपायचं आणि आपल्या प्रपंचाचा लढा देऊन आपला प्रपंच सुलम सुफलाम करायचा असतो. ही नाम नौका आहे. ही या नाम नौकेत आपण बसून हे आपल्याला पहिली पार व्हायचं आहे, या प्रपंचामधून पार व्हायचं आहे. आणि असाच हा बोध बाबा तुम्हाला शिवगिरी बाबा सांगतात, ते तुम्ही छंद ऐका. आज आपल्या या कार्यकर्त्यांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली. 2 शब्द बाबाच्या नावाची सेवाचे अर्पण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा.
गुरुसेवा नित्य घडो गुरुसेवा नित्य घडो गुरुसेवा नित्य घडो गुरुसेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा तव कृपेने कृतार्थ केले तारक केले तू कर्मातुनी मुक्तही केले कर्मातुनी मुक्तही केले कर्मातुनी मुक्तहि केले ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा गुरुमंत्राने पावन केले मंत्राने पावन केले शांती सुखाच्या सागरी रमले शांती सुखाच्या सागरी रमले शांती सुखाच्या सागरी रमले शांती सुखाच्या सागरी रमले ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा ध्यान धारणा धर्मनिष्ठता ध्यान धारणा धर्मनिष्ठता जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम ध्यान धारणा धर्मनिष्ठता ध्यान धारणा धर्मनिष्ठता शिकवण दिली दिव्य दैवता शिकवण दिदली दिव्य दैवता शिकवण दिली दिव्य दैवता शिकवण दिदली दिव्य दैवता ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे
नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिदळाली कारुण्य सिंधू भवदुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारू सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान ईश्वर महाराज शंकर की जय धर्म की जय हनुमान की जय रामचंद्र की जय शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की नर्मदा मैया की सर्वांनी 2 मिनिटं भजन करू थोडा अजून आवाज थोडा मोकळा करा आणि थोडंसं हे करूया सर्वांनी गोड असू हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे सद्गुरु स्वामी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय 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 ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो 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 ओम नमः शिवाय डम 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 बोले ओम नमः शिवाय नम 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 बोले ओम नमः शिवाय गण गण बोले ओम नमः शिवाय गण गण घंटे बोले ओम नमः शिवाय बोले के भक्त बोले भोले के भक्त बोले ओम नमः शिवाय भोले के भक्त बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो जय हो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय हर 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 महादेवाय हर 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 महादेवाय हर 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 महादेवाय हर 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 महादेवाय शिव 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 शंकरा शिव 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 शंभो देवाय हर 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 महादेवाय शिव 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 शंकरा हर 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 महादेवा शिव 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 शंकरा हर 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 महादेवा हर 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 महादेवा शिव 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 शंकरा शिव 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 शंकरा शंकरा महादेवा महादेवा त्रिलोचनाय भस्माकराय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय 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 शिवस्वरूप
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वादानं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या हिरापूर या पवित्र दरसवाडी गावामध्ये आपण सर्वजण राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींची पर्णकुटिया, हे ध्यान मंदिर, ही सुंदर अशी कुटिया गेल्या 20 वर्षापासून आपण बाबाजींचा मोठा उत्सव वर्धापन दिन करतो आहोत. त्यानिमित्तानं पालखी सोहळा पूर्ण ग्राम पूर्ण प्रदक्षिणा करतो. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी प्रत्येकाच्या घरादारापर्यंत येतात. आपण त्यांना दररोज प्रत्येक माता भगिनी ओवळते, पुरुष वर्ग ओवळतो, सडा रांगोळी गुढ्या. कारण आज आपल्यासाठी महाराजांनी सांगितलं आत्ता की दत्त महाराज म्हणतात की आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये दिवाळी आणि दसरा आहे आणि म्हणून तो मोठा सण आपण आनंदानं जसा दिवाळीचा करतो तसं आमच्या भक्तांसाठी, बाबाजींच्या भक्तांसाठी आजची पर्वणी सर्वात श्रेष्ठ पर्वणी दिवाळी दसरा तोची आमसन, दिवाळी दसरा मसन सखये संत जन भेटतील, सखये संत जन भेटतील, दिवाळी दसरा तोची आमसन, दिवाळी दसरा तोची सर्वात मोठी पर्वणी म्हणजे आमच्याकडं पालखी सोहळा, बाबाजींच्या कुट्याचा वर्धापन दिन. या निमित्तानं आदरणीय, वंदनीय, पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपापात्र शिष्य परमपूज्य श्रद्धेय स्वामी योगी माधवगिरीजी महाराज, बरेच वर्ष आम्ही पण त्यांच्या संग यायचो, गणेश बाबा पण यायचे. फार मोठा उत्सव आपण त्या काळापासून करतो तर आजपर्यंत तीच स्मृती, तोच आनंद, तीच श्रद्धा, तीच निष्ठा, तीच भक्ती आपल्या अंतःकरणात आपण द्रवित ठेवली. मुलीचे रोप लावलं होतं पण आज त्याचं वेलू गगनावर गेल्यासारखं आपल्याला भक्त मंडळाच्या वतीने वाटतो. म्हणून त्या भक्त मंडळाचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत केलं की टिकून ठेवली ती परंपरा, टिकून ठेवला तो ज्ञानाचा सोहळा आणि बाबाजींच्या वर्धापन दिनानिमित्ताचा हा सोहळा. आपण ही पर्वणी, आज ही पालखी सोहळा गुरुमाऊलींचा आज आपण तसंच जतन करून ठेवला. त्याचा स्वाभिमान, त्याचा अभिमान आम्हाला कायमच आहे. म्हणून या कार्यक्रमासाठी सर्व संत येतात. परमपूज्य माधवगिरी महाराजांचं प्रमुख मार्गदर्शन, आशीर्वाद आपल्याला मिळाला. परंतु आदरणीय, वंदनीय, पूजनीय आमच्या जवळच आमचे गुरुबंधू राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे कृपापात्र शिष्य निफाड नगरीमध्ये अमृत महोत्सव, बाबाजींचा उत्सव, एवढा मोठा 75वा वाढदिवस आपण साजरा केला. त्याची साक्ष ते आहे आणि आपण सुद्धा साक्षी आहोत. सर्वजणांनी पाहिली डोळे भरून त्या भूमीचं महत्त्व, त्या भूमीचं आगळे वेगळं स्थान असलेलं अमृतेश्वर महादेव मंदिर आणि त्या अमृतेश्वर महादेव मंदिराचे आमचे महान थानापती म्हणजेच आमचे गणेश बाबा, त्यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. येतात दरवर्षी आणि साधं भोळं काम आहे, सहज काम आहे, सरळ काम आहे. फक्त नियमाच्या बाबतीत कडक आहे. 3 टाईम विधी, 3 टाईम आरती, 3 टाईम 2 टाईम आहुती, हे झाल्याशिवाय बाबांचं तोंड उघडत नाही, लक्षात राह. आणि म्हणून गणेश बाबांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. चांगला नेम आहे. बाबाजी म्हणायचे, जो पडेल माझ्या नेमा, मी पडेल त्याच्या नेमातच पाहिजे. माणूस कशात पाहिजे? नेमात पाहिजे, नेमाच्या चौकटीतच पाहिजे. जो बाबाजींच्या चौकटीत राहील तो शेवटपर्यंत बाबाजींचं कार्य करेल, हे लक्षात राहू दे. हो जनार्दन देवा, हो जनार्दन देवा, नित्य नेमा तुमची सेवा, नित्य नेमा तुमची सेवा.
सेवा जनार्दन मौनगिरी जनार्दन मौनगिरी मी आलो. त्यानंतर आमचे राजूबाबा आले, त्यांचे टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. दोन वेळेस नर्मदा परिक्रमा त्यांनी पायी केली, आम्ही पण एकच केली. आणि विशेष म्हणजे आमचे भीमाशंकर बाबा, त्यानंतर रघुनाथ बाबा, सर्व संत महंत, आमचे विक्रम बाबा, विशेष आमचे हरिभक्त पारायण दत्ता महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्यानंतर ईश्वर महाराज, गोपाल महाराज, चंदू महाराज, दीपक महाराज, आमचे खामकर, सर्वांचं टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो आहोत. भक्तमंडळ, भाविक भक्तगण, माता भगिनी, आपण मोठ्या संख्येने आहोत. आपल्याला फक्त एकच तास ऐकायचं आहे, जास्त वेळ नाही. कारण प्रवचन किती पाहिजे, मोठ्याने सांगा, किती वेळ पाहिजे, किती पाहिजे? 1 तास. नक्की ना? वरबोट करून सांगा, किती पाहिजे? 1 तास. कीर्तन किती पाहिजे? 2 तास. पिक्चर किती पाहिजे? याला का बरं जास्त वेळ दिला? आणि तमाशा रात्रभर चालतो. म्हणून बघा काय कलियुग आहे, या कलियुगाचं काय लीला आघात आहे. 1च तास, लयतले कीर्तन 2च तास. आणि म्हणून देवाची स्तुती करावी. आपल्या गावात बाबाजींची पालखी सोहळा झाला, स्तुती करायलाच पाहिजे. स्तुती करणाऱ्याला कधीही काही मिळतं. स्तुती करावी ईश्वराची, करू नये व्यर्थ नाराची. स्तुती ईश्वराची करावी, संतांची करावी, परमेश्वराची करावी. घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गुण नाम विठोबाचे. घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे. या ठिकाणी गीतेमध्ये सांगितलं जातं, सुंदर श्लोक आहे. अनन्य चिंतयोऽन्तो मां ये जनान् पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षम्यं वहाम्यहम्. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय, उखिते जे ओपिले मज चित्ते जैसे गर्भ गोळू उद्यमाधे कोणाही नेने तैसा मी वाचून काही अनेक गोमटेची नाही. मजची नाम पाही जेने ठेविले ऐसे अनन्य गती टेके चित्ते चित्ती सतासे म्हाते जी उपसिता तयासे मीची सेवी. बोल हरी बोल, हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. बोल हरी बोल, हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. बोल हरी बोल, हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. बोल हरी बोल, हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. या ठिकाणी भगवंत प्रत्येकाला सांगते की अनन्य म्हणजे एवढं अनन्य पाहिजे, एकनिष्ठ. 20 वर्षापासून पाहतोय आम्ही. किती वर्षापासून? 20 वर्षापासून पालखी सोहळा चालूच आहे. 20 वर्षापासून बाबाजींची विधी या ठिकाणी चालूच आहे.
आणि 20 वर्षापासून बाबाजींचा हा वर्धापन दिन आमचं भक्तमंडळ भाविक पूर्ण गावकरी आज करताय हा एकनिष्ठपणा. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, 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 निर्धार वर्म चुको नये निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निर्धार हे वर्म चुको नये, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, हो निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म म्हणतो. निष्ठावंत भाव कायम निष्ठा राहू द्या. आपण म्हणतो एक आवाज थोडासा छान द्या ना बाबा घुगरं. एक निष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी, त्यात सर्व तीर्थ आहे गंगा जमुना काशी. म्हणून एकनिष्ठ भाव कायम सद्गुरूंच्या चरणापाशी. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्यांचे चरण धरा. आपण यांच्या जवळ आहे म्हणून आपण सुखी आहोत. एक जण नाही तर काय एक जण आमचे मधुगिरी बाबा काय त्यांचा दृष्टांत असायचा आमच्या मधुगिरी बाबाचा. आणि एक बाई गेली सकाळी सकाळी उठली आणि गेली म्हणे. गोड सांगायचे आमच्या मधुगिरी बाबा. गेली म्हणे आणि मला दही द्या ना ग म्हणे. बोलण्याची पद्धत राहते ना म्हणे. तुला काही कळत का नाही, लवकर द्या ना दही. त्या पुढशीने काही तिला दही दिलं नाही. जाता जाता म्हणे लय चालली दयावाली, गेली निघून. नंतर दुसरी आली. दुसरी मात्र लय कौतुकीत छान होती, बोलायला गोड होती. तिने सांगितलं वा 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 काय देवाचं कृपा आहे, कसं घर भरून गेलं ना, तू किती गोड, जशी बापाची ट्रू कॉफी. असं म्हणल्यावर तिला लईच आनंद झाला. काय चाललं, कसं चाललं, बरं चाललं, बरोबर बस ना म्हणे. बस बस. नाही ना म्हणे मला वेळ नाही, 2 मिनिटात बसा म्हणे. का नाही नाही जाता जात थोडं दही घेऊन जावा. फक्त काय केली, स्तुती केली. थोडं दही घेऊन जा म्हणे. भांडं नाही, माझ्या घरून घेऊन जाय ना बाई. म्हणजे फक्त स्तुती केली, एकीला भांडं मिळालं आणि दही मिळालं. पहिली काहीच नाही. म्हणून बाबांनो, जर किरकोळ गोष्टीत जर आपण स्तुती केली तर आपल्याला सगळंच मिळतं. ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोय, होरन को शीतल करे, खुद भी शीतल होय कबीरा, खुद भी शीतल हो. तो क्या हुआ जैसा पेड़ जो पंछी को छाया नहीं, फल लागे अति दूर कबीरा, फल लागे. जेणेकरून आपल्याला एवढा आनंद, आपली आई आपल्या लेकराला ज्यावेळेस ते कुशीत असतं ना, त्यावेळेस त्या लेकराला काही घेणं देणं नसतं. जोपर्यंत ते लहान असतं ना, तोपर्यंतही त्याला आईच भरवते, आईच जेव घालते, आईच त्याला बोट धरून फिरवते. कारण ते काय आईवर अवलंबून आहे. तसं आपण कोणावर अवलंबून पाहिजे,
देवावरती. मोठं झाल्यानंतर आई म्हणते त्याला आता सगळं कळतं, त्याला काही कळायची गरज. म्हणून बाबांनो एवढं अनन्य एवढं अतिशय अंतकरणातून काय सांगावं तुम्हाला. आता एक सुंदर असा दृष्टांत आठवला जेणेकरून आपल्याला भगवंताची भक्ती कशी असते. एक जण म्हणे सर्व ठिकाणी देवदेव पहा म्हणे, विश्वरी सर्वभूतान, सगळ्या ठिकाणी देव पाहायचा. गुरुने ज्ञान दिलं, हे निघालं सगळ्या ठिकाणी देव पाहायचं, सगळ्या ठिकाणी देव पाहायचा. काही काही लोक म्हणतात देवा हो, आता आमचे बाबाजी म्हणतात आता जनार्दन स्वामीला सगळ्यात देव दिसत होता, खरं आहे का नाही. म्हणून बाबाजी काय करायचे, सगळ्याला हात जोडायचे, जोडत होते ना असे देवा हो. कारण बाबाजींची दृष्टी काय होती, देवमय दृष्टी होती, वेदमय वाणी होती. बाबाजींची वाणी म्हणजे वेदमय, दिव्य दृष्टी म्हणजे देवमय दृष्टी, सगळ्यात देव पाहत होते. म्हणून प्रत्येकाला नमस्कार कर देवा हो, हा शब्द काय गोड वाटत होता त्यांच्या मुखातून आणि ते आपल्या अंतकरणात भिडत होता. देवा हो असं म्हणलं की आपल्याला वाटायचं वा बाबाजी आपल्याला काय म्हणत्या, मुझमे राम तुझमे राम, असं बाबाजीला दिसत होतं. एकदा ना झालं बरं सगळ्यामध्ये देव पाहायचं बरं का म्हणे, पाहतो ते निघालं रस्त्याने निघालं. आता गुरुनीच सांगितलं सगळ्यामध्ये देव पाहायचा. एक पाहायचा म्हणल्यानंतर तिकडून एक हत्ती येत होता, पिसळलेला होता. याला आता तो सांगायचं बाबा हो चला बाजूला, अरे हत्ती पिसळलेला आहे. याला वाटलं नाही नाही, आपल्या गुरुनी सांगितलं याच्यात देव पहा. काय सांगितलं, अरे तो हत्ती पिसळलेला आहे ना. नाही नाही, माझ्या गुरुनी सांगितलं प्रत्येकामध्येच देव पहा. याचा अर्थ हत्तीत सुद्धा काय आहे, लक्षात राहू दे, काय आहे, देव आहे. ही गेला हत्ती पुढं, हत्तीने जे सोंडीत घेतला आणि जे फेकला लांब ना, टपकन जाऊन पडल्यानंतर गुरुकडं आलं रडत रडत. टंगडं मोडेल होतं, हात मोडेल होतं, डोकं फुटेल होतं. गुरुजी म्हणे काय, तुम्ही सांगितलं, तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही ऐकलं, तुमच्या शब्दावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवला आणि सांगितलं तुम्ही सगळ्यात देव पहा. मी एक हत्ती समोरून येत होता आणि त्याच्यात देव पाहायला गेलो, पण त्या हत्तीने मला जे सोंडीत घेतलं फटकन फेकून मेलो असतो. वाचलो बरं झालं. म्हणे गुरुजींनी सांगितलं का रे बाबा हत्ती होता म्हणे, हत्तीवर कोणी बसेल होतं म्हणे. हो, मग तो काय सांगत होता, अरे हत्ती पिसळलेला आहे बाजूला होय, आणि त्याला जर देव समजला असता तर तू वाचला नसता. म्हणजे देव तुला सांगत होता हत्ती पिसळलेला आहे बाजूला होय, त्याला नाही मानलं देव. तू सगळ्या समोरचं म्हणजे सर्वांना कोणीतरी सांगताय, कोणीतरी इशारा देत आहे, अशा वेळेस आपल्याला समजलं पाहिजे. जनार्दन स्वामी एकदा गोळवाडीला गेले, तिथं खूप दिवस राहिले. असं शेणाचं हे होता, उखाडा होता. आणि ज्यावेळेस बाबाजी उखाड्यातून बाहेर आले, गंगू मावशी होती. गंगू मावशी आणि बाबाजी तुम्ही तर बरेच दिवस राहिले, पण पहा ना विहीर कोरडी आहे, मोसंबीचा बाग आहे, वाळून चालला बाबाजी. बाबाजी जे उठले आणि नेमकंच दहेगावातून बाबाजीचा प्रवास सुरू झाला होता गोळवाडीकडे. म्हणजे अजून बाबाजीची कुठं हे नाही, काही नाही, हेच नाही, सुरुवात झाली होती, फक्त निघाले होते. हा साधक अवस्थेतून फक्त घरदार सोडलं आणि बाबाजी गोळवाडीला आले. आणि बाबाजी आम्ही त्या गोळवाडीला जाऊन आलो, ती जागा पाहून आलो. त्या ठिकाणी बाबाजी जिथं बसले असं पाठ लावून त्या ठिकाणी बेल आहे, बेलाचं झाडही त्या लोकांनी अजून जतन करून ठेवलं. जिथं बाबाजींनी पारायण केलं ती जागाही तशीच आहे. ज्या ठिकाणी बाबाजींनी विना वगैरे बाबाजींच्या खडावा सगळ्या जशा तशाच त्या लोकांनी जीव लावून ठेवलेले तुम्हाला सांगतो. आणि ज्यावेळेस बाबाजी त्यातून उठलंय उकाडातून आणि सांगितलं कुठं आहे विहीर, बाबाजी अशी विहिरीत डोकले, फक्त असे डोकले आणि बाजूला झाले. जशी गंगा यावं ना तशी खळखळ 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 नदीला आपल्या गंगेला पाणी यावं तसं विहीर भरायला लागली. आजही जरी तुम्ही गोळवाडीला गेले तर ती विहीर भरलेली आहे. जनार्दन स्वामींची पहिला लीला त्या गोळवाडीमध्ये. मला हवे ते सर्व मिळाले, मला हवे जे सर्व मिळाले, जनार्दनांच्या चरणी वाहिले, जनार्दनांच्या चरणी वाहिले, जीवन मुक्त झालो, जीवन
गजानन महाराज एकदा असे रस्त्याने चालले, आपले महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. गजानन महाराज असे रस्त्याने चालले आणि एक पाटील पाणी घेऊन चालला. पाटील पाणी घेऊन चालला. गजानन महाराज, ए मला पाणी दे प्यायला, पाणी दे प्यायला. गजानन महाराज पाणी मागताय. ए तुझ्या अंगावर कपडा नाही धडाचा आणि तुम्हाला पाणी मागतो, मी पाटील आहे. अरे पाटील द्या ना पाणी प्यायला. पाटलाने अजिबात नाही पाणी. अरे 5 मैलावरून पाणी आणलं, एवढी घागरवरून आणली, तुला कोण पाणी देईल. आता त्यावेळेस लोकांना अजूनही संत ओळखायला, खरे संत ओळखायला झाले नाही अजून. खरे आपण बाकीच्याची इतकी पूजा करू राहिलो त्याला काही मापच नाही. जिथं पूजा करायची तिथं करायची नाही, जिथं लिंब धागे दोरे तिथं चालतं. आणि जिथं फक्त सद्गुरू जनार्दन स्वामींचं सात्विक भजन आहे, सात्विक विधी आहे आणि सात्विक मार्गदर्शन आहे, तिथं नतमस्तक व्हायला पाहिजे. तिथं होत नाही. आपण संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी पायी हा माझा विश्वास, संताची पायी पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदास चालो त्याचा, सर्व भाविदास चालो त्याचा, त्याची माझे गीत करती सकल, त्याची माझे गीत करती सकल. लक्षात राहू द्या, जिथं एकदम सत्पात्री जीवन आहे, सत्पात्री दान आहे, अशा ठिकाणी करा. सत्पात्री पात्र आहे अशा ठिकाणी करा. किती आपण हे करत चाललो, आपलं किती अज्ञान वाढत चाललं. जिथं सद्गुरू जनार्दन स्वामींनी किती फक्त म्हणायचे प्रवचन, नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार, नमः शिवाय सकळ मंत्रांचा सार, ओम नमः शिवाय सगळ्यात त्यावेळेस म्हणायचे बाबाजी. त्यावेळेस कोणालाही भगवान शंकर समजले. रात्रंदिवस म्हणायचे, अरे महादेवाला पाणी घाला रे परो, अरे उठा रे महादेवाचं मंदिर बांधू आपण. तर त्यावेळेस कोणाला कळाले नाही. शिवभक्तीचा महिमा अपार, शिवभक्तीचा महिमा पार, स्वामी सांगे भक्त महान, मुखी वदावो अनेक वारा, त्याने मुक्ती मिळे जगा. शंकर महाराज भोळा त्यांच्या गळ्यात रुंडमाळा, शंकर महाराज भोळा त्यांच्या गळ्यात रुंडमाळा. मंदिरात जा असे म्हणायचे, जा महादेवाला डोकं द्या. आता आपल्याला माहीतच नव्हतं, आपण कळसाचं दर्शन घेतो अजून. बरं काही काही वाद राशे मंदिराजवळ जाताना असे करतात, हात सुद्धा जोडत जस काय कुस्ती खेळायला चाललं. असं नाही करायचं. पहिलं गेल्यानंतर पायरीला नमस्कार करायचा. पुढं नमस्कार करायचा महादेवाच्या कुठल्याही मारुतीच्या मंदिराला पहिल्यानं पायरीला नमस्कार करायचा. त्याच्यानंतर घंटा वाजायचा. काय वाजायचा? संसारात तणताण, मंदिरात घंटा. काय वाजायचं मंदिरात जाऊन? ही संसाराची सगळी जी काही गणगण आहे ना तिथं मिटते, ब्रह्मनाद. त्याच्यानंतर नंदी देवाला स्पर्श करायचा. नंदी कशाचं प्रतीक आहे? धर्माचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? धर्माचं अनुसरण करायचं. तो बी एकाच पायावर राहिला, 3 पाय त्याने आखडून घेतले कलियुगात. कोणी कोणी नंदी पाहिलं? वरबोट करा. नंदी कोणी कोणी पाहिला? कोणीच नाही पाहिला. नंदी नंदी मंदिरातला कोणी कोणी पाहिलं? वरबोट करा बरं. सगळ्यांनी पाहिला. पण नंदीचे पाय कोणी काय पाहिले सांगा? कोणी पाहिले? 3 असे आहे ना आणि एक कसा आहे? असं आहे. बरं जाऊ दे. आता नंदीचं दर्शन घेताना कसं घ्यायचं? आपण ज्यावेळेस असं असं बोट करतो ना, 2 बोटं, त्याच्यातून आपण म्हणजे धर्माचा आधार घेऊन धर्माचे 10 अंग मी अनुसरण करून
धर्माला स्पर्श करून मी देव पाहतोय. कोणा पाहतोय? महादेव पाहतोय. मग तिथं पुढं कासव आहे. काय पुढं काय आहे? कासव आहे. कासवाचे सगळे ज्यावेळेस आपण स्पर्श करतो ना, सगळे अंग असे हे घेत होतो. म्हणजे 10 इंद्रियाची करोनिया होळी, 10 इंद्रियाची करुणा होळी, शिवनामाची वाजवी टाळी. शिवनाची 10 इंद्रिय असे आत घ्यायची कासवासारखी, मग आपल्याला होळी करायची, मग महादेवाजवळ जायची. अशा पद्धतीने जायची. बरं, महादेवाजवळ गेल्यानंतर 3 वेळेस हाक मारायची महादेवाला. कशी? अशी वर हात करायची. करा बरं सर्वांनी. महादेवाला गेल्यानंतर 3 वेळेस आपण जसं आपल्या घरात हाक मारतो तशी महादेवाला काय म्हणायचं? महादेव म्हणा. आवाज नाही. प्रसाद बनवलेला आहे ना आपण. काय कमाल आहे तुम्ही. म्हणा एकदा. असं जर म्हणलं ना, एक लक्षात राहू द्या, ऐका सगळ्यांनी. असं जर म्हणलं ना, महादेव आपल्या जवळ येऊन उभा राहतो, फक्त एक आरोळीत बरं का. दुसरी आरोळी म्हणतो महादेव आपल्याला खांद्यावर घेतो, आणि तिसऱ्या आरोळीत तुम्हाला काय लागेल ते भोला भंडारी मोकळा करून देतो. म्हणून पहिल्यांदा तिथं गेलं की अशा हात करायचे. कसे? नक्की बरं का. काय म्हणायचं त्यावेळेस? महादेव म्हणा. काही खरं नाही. परत एकदा. हा, पहिला वेळ. आता महादेव. बरोबर. 3 वेळेस म्हणायचं. लक्षात आलं? पिंडीजवळ गेल्यानंतर काय म्हणायचं? महादेव महादेव महादेव. बरोबर. आता 3 वेळेस टाळी वाजवायला लावलेली. किती वेळेस वाजवायला लावली? कोणी कोणी वाजली आतापर्यंत? कोणी कोणी वाजवली का? 3 वेळेस टाळी वाजवायची बरं का महादेवा पुढे गेल्यानंतर. म्हणजे आता बघा, माधुगिरी बाबाकडे बघा, त्यावेळेस ते काय करते? अगोदर अशी आणि त्याच्यानंतर अशी करतात. बरोबर आहे नाही? 3 वेळेस टाळी वाजवायची. 3 वेळेस टाळी वाजली. आता पुढचं सांगू. कारण महादेवापर्यंत गेल्यानंतर 3 वेळेस महादेव 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 असं म्हणायचं. त्यानंतर 3 वेळेस टाळी वाजवायची, आणि 1 वेळेस जर वाटलं तर असं आपण म्हणतो ना, हां, असं बकऱ्याचा सारखा आवाज काढायचा. ते म्हणाल महादेवी तर कसं काय खुश होणार? कारण महादेवाची जी सासरी आहे त्यांचं नाव काय? हां, दक्ष राजा. ज्यावेळेस अहंकार आला, आणि महादेवाला सगळं आवडतं पण अहंकार आवडत, म्हणून ते शिर काटलं आणि बकऱ्याचं बसवलं होतं. म्हणून बकऱ्याचा जर आवाज आला, महादेव म्हणतो याचा अहंकार गेला, म्हणून त्याच्यावर महादेव परत प्रसन्न होतो. आणि मग नंतर असं झालं की आपल्याला 3 वेळेस टाळी वाजवायला लावली, 3 वेळेस असं करायला लावलं. नंतर महादेवाला अखंड धारा, खंडित न झालं पाहिजे, अखंड अक्षदा, अखंड गहू, अखंड मूग, अखंड जव, अखंड तीळ, काळी तीळ महादेवाला वाजव. अखंड मंडलाकार व्याप्त येन चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरुवे नमः. अशा पद्धतीनं 1 तांब्याभर पाणी पूर्णपणे टाकायचा. ते बी उत्तरेकडे तोंड करून दक्षिणेकडे आपली पाठ असेल. त्यानंतर वाटलं तुम्हाला अतिशय घरामध्ये गरिबी आहे, लक्ष राहू दे इकडं बारकाईने, 1 बेलाची काडी घ्यायची, छोटीशी घ्यायची, वाळलेली घ्यायची, त्याला सूत गुंढळायचं, ती तुपात बुडवायची आणि त्याची वात लावायची महादेवापुढे. सोमवारानी गुरुवार एकादशी प्रदोष देऊ तुमच्या दर्शनास यावे बाळजनाला. ज्योत तुम्हाला विने आरती तुमची गाईन. आशीर्वाद घेत तू यावे जनार्दना. कुटियाजवळ पालखी आनंदाने डोलली, गावातून फिरते हो यावे बाळजनाला. म्हणून ज्योत लावायची.
कितीही गरिबी असेल ही ज्योत लावून पाहतो. कधी लावायची? सोमवार आणि गुरुवार, एकादशी, प्रदोष. कुठे यायचं? येऊ तुमच्या दर्शनास यावे बाळ जनार्दन. कमीत कमी सोमवारी यायचं, गुरुवारी यायचं, प्रदोषला यायचं, आले तरी एकादशीच्या दिवशी यायचं, नाही आले तर वर्धापन दिन वर्षाने तरी खरंय वर्षातून तरी एकदा यायचं. बघा, दर महिन्याला शिवरात्री असते ना, दर महिन्याला प्रदोष असतो, आणि दर 15 दिवसाला एकादशी असते, दर 15 दिवसाला प्रदोष पण असतो, आणि महिन्याला शिवरात्री असते. इतर वेळेस किती शिवरात्री आहे बघा. सोमवार नाही धरता आला तर प्रदोष केला पाहिजे, आणि प्रदोष नाही करता आला तर शिवरात्र केली पाहिजे, आणि शिवरात्र नाही केली तर महाशिवरात्र केली तर 12 महिन्याची शिवरात्र केल्याचं पुण्य. याचा अर्थ एकच शिवरात्र करायची का? नाही. एकच प्रदोष करायचा का? नाही. एकच एकादशी करायची का? नाही. पण असं सांगितलेलं आहे, एक महाशिवरात्र केली तर वर्षभराचं पुण्य, म्हणजे वर्षभर पाणी घातल्याचं पुण्य फक्त महाशिवरात्रीला एकदा पूजन केल्याचं मिळतं. धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा. धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा. भोगभोग्य ज्ञान वाढेल संतान. भोगभोग्य ज्ञान वाढेल संतान. काळकरी चरण सेवा करी त्यांची. काळकरी चरण सेवा करी त्यांची. धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा. धन्य जे ऐकती शिवरात्रीची. कमीत कमी महाशिवरात्रीला केलं तर पूर्ण वर्षाचं पुण्य. तसं नाही काही जमलं तर वर्षातून या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आलं तर पूर्ण वर्षाचं पुण्य. लक्षात आलं तुमच्या? असं भाग्य आहे तुमचं. म्हणून या ठिकाणी आमच्या या मंडळानं अतिशय सुंदर नियोजन केलं. परंतु कंटाळी येऊ देऊ नका, नाहीतर एक काशीला राहत होतं, नाव दानचंद होतं. काय नाव होतं? दानचंद. काही लोकांचं नाव लय गोड राहतं, काही नाव खूप छान असतं. दानचंद. पण कधी दान केलं? कधी दान केलं? काशीला राहून सुद्धा दान करणं माहित नव्हतं. बरं ते जाऊ द्या, दान नाही केलं पण स्नान सुद्धा केलं नव्हतं. काय करा? गंगेचं स्नान सुद्धा, दान तर जाऊ द्या पण स्नान आहे नाही. पत्नीने सांगितलं, अहो शिवरात्र आहे, लाखो लोक आले, तुम्ही जा स्नान करा गंगेत. नाही नाही म्हणे, तिथं दान करावं लागतं. मग जिथं अगदी आपल्याला माहिती आहे जिथं सगळेच मुर्दे जाळतात त्याला काय, कोणता घाट म्हणत्या? हा, एक मनकर्णिका घाट. जिथं कानाचं कुंडल पडलं, भगवंताचा मणी पडला, त्याला मनकर्णिका म्हणतात. पण जिथं डोंब्या घाट आहे, जिथं सगळेच जाळतात मुर्दे, याला वाटलं तिथं जाऊन स्नान करू, तिथं काही ब्राह्मण राहणार नाही. ऐका आता, ही गेलं पहाटेच गेलं, 3ला डुबकी मारली, बाहेर आलं. बाहेर आल्यानंतर भगवान शंकर ब्राह्मणाच्या रूपात बसवलं तिथं. ब्राह्मणाच्या रूपातून ही बाहेर आले पाहिलं, ओय कोण आहे इथं स्नान केलं? वर्षभराचं दान करावं लागतं इथं जो स्नान करतो, याला थंडीचा पाण्यातच आला. दान मागायास आलो, दान मागायास, दान मागायास आलो, दान मागायास. करुण उचित, करुण उचित, प्रेम
आपल्याला महाप्रसाद पण आहे. मुलांना सांगणं होतं की बाबाजी 9 वाजेपर्यंत आटोपलं पाहिजे, पण आज 9:15 झाले, 15 मिनटं जास्त घेतली, म्हणून तो काशीच्या घाटावर गेला. पण अक्षरशः प्रत्यक्ष भगवान शंकर ब्राह्मणाच्या रूपात चाल वर्ष ह्याला सांगितलं, अरे माझ्याकडे तर काहीच नाही म्हणे. जसं आपल्याकडे बहादुगिरी बाबा धान्य लिहायचे, बाबा लोक धान्य लिहायचे म्हणे, मग या आमच्या घरी 1 पायली भर धान्य देतो मी तुम्हाला. हे काही पत्ता बित्ता सांगितलं, गेला घरी. गेला घरात आणि आतमध्ये सांगितलं, घेतली कडी लावून वरून 15च मिनिटं झाले, लगेच दरवाजा वाजला, ए दानचंद माझं दान दे. अहो बायकोला म्हणून विचार कोण आलं बाहेर. म्हणे अहो तुम्ही कोणाला? ब्राह्मणाला. म्हणलं ते ब्राह्मण विचार बाहेर आहे ना, त्यांना सांग मला थंडी ताप आला म्हणे. थंडी ताप आला म्हणल्यानंतर तुम्हाला काय सांगा, अर्धा 1 तास बसले, परत 1 तासाने दरवाजा वाजवला. अहो ती अजून गेले नाही, त्यांना सांग म्हणून मेला म्हणून. मेल्यानंतर मग आता तुम्हाला काय सांगा, 1 तास झाला, 2 तास झाला, आणि भगवान शंकर होते ते ब्राह्मणाच्या रूपात. त्यांनी दिली दौंडी पटून, इथलं दानचंद गेलं, सगळं गाव तिथं घराच्या दरवाजा पुढे उभा. इथे आणलं बाहेर, बांधलं तर श्वासच घ्यायला तयार नाही. बांधलं पक्कन, आणलं सरणावरती पेटवणार. भगवान भोले बाबा गेले कानाजवळ, अरे मी साक्षात देव आहे, तुझ्यासारखा एकनिष्ठ भक्तच मी पाहिला नाही अजून. एवढा एकनिष्ठ मूर राहिला तरी तू आता पात्र बदलायला तयार नाही, एवढा एकनिष्ठ पाहिला नाही. अशा पद्धतीने जरी एकनिष्ठ असला तरी मी प्रसन्न होतो. देव म्हणतो बोल पटकन. त्याला वाटलं खरंच भोलेनाथ बाबा पाहतो, तोच ब्राह्मण दिसला, परत डोळे झाकून घेतो. परत भगवान भोले बाबांनी सांगितलं, मी तुला जे लागेल ते वरदान देतो, लागलं तर तुला काय मागायचं ते मागून घे. त्यांनी सांगितलं मला काहीच नको, मी आत्ताच्या आत्ता उठून बसतो, फक्त एक काम कर, पायली भर बाजरी माझी माफ कर, मी उठून बसतो. आलं का मागता? नाही मागता. देव लागला द्यायला, पदर नाही घ्या. लुटा दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल मेरे भोले ने. लुटा दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने. जो जैसे भाव से आया वैसा ही फल पाया, सब भक्तों की भोले बाबा बिगड़ी तूने बनाया. अरे लुटा दिया, लुटा दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल मेरे भोले ने. भोले ने भोले ने भोले भोले ने भोले ने भोले भोले ने भोले ने भोले. लुटा दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल मेरे भोले. म्हणून बाबांनो, कशा का पद्धतीने होईना देवाशी एकनिष्ठ राहा, अनन्य राहा. तो आपलं सर्व चालवतो, तोच करता हरता विश्वविदाता. चिंता त्याला चिंतन आपण करा, आपलं आयुष्याचं कल्याण करून घ्या. जसं शेत मोठा आपल्या गावातून पाटील चालला आणि नाही सांगितलं, नाही पाणी दिलं, तसे एका कोरड्या विहिरीत आमचे गजानन महाराज डोकले आणि तिथून खळखळा पाणी, गंगाच तिथून प्रकट झाली. मग पाटलाला कळाले हे कोण. म्हणून बाबांनो, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारी, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. सामर्थ्याने गजाननाचा, सामर्थ्याने गजाननाचा, संकट जाई माघारा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण
ठिकाणी सालाबादाप्रमाणे सर्व संतांना आमंत्रित करतात. बाबाजींची पालखी आपल्या गावात, जिथं पालखी असते ना आपलं गाव भाग्यवान आहे. बाबाजींची तिथं पालखी ती पंचकृषीपर्यंत, जिथपर्यंत विधीचा आवाज जातो तिथपर्यंत कुठलंही दुःख, कुठलंही दारिद्र्य राहू शकत नाही. सगळं संपून जातं आणि सगळं आनंद प्राप्त होतो. लागली या चाहूल ग, प्रसाद घेऊन या, प्रसाद. 1 वर्षाची चाहूल असते या पालखी सोहळ्यासाठी. लवकर प्रसादानं उमटल पाऊल ग, जनार्दन स्वामी तुम्ही येन केलं हो, जनार्दन बाबा तुम्ही येन केलं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. भाग्यवान आशीर्वाद देता त्यांना स्वामी जनार्दन, आशीर्वाद देता त्यांना स्वामी जनार्दन. भक्तांच्या मनी आज भजन गाईल, भक्तांच्या मनी आज भजन गाईल. तुमच्या येण्यानं, तुमच्या येण्यानं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. जीवनाचं सोनं झालं हो, जीवनाचं सोनं झालं हो. 20व वर्ष आहे वर्धापन दिन, वर्ष आहे वर्धापन दिन. संत साधू जन आज आपलं जन, संत साधू इथले समजन. भक्तीची या पोटी काकड ज्योती, भक्तीची या पोटी काकड ज्योती. आज आनंद झाला हो तुमच्या येण्यानं, तुमच्या येण्यानं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. जय जनार्दन. हे बघा, सर्वांनी आपण एक गोड आठवण म्हणून थोडंसं गोड भजन म्हणूया. या ठिकाणी सर्व भाविक भक्तगण मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं बाबाजींच्या पालखी सोहळ्यात आणि बाबाजींच्या कार्यात सहभागी झालात. त्याबद्दल आपण सर्वांचं वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आणि आमच्या पाठीमागं सर्वांनी गोड असं भजन म्हणायचं आहे. यानंतर आपण सांगता करूया, प्रसादावर मंत्र होतील, बाबाजींची महाआरती होईल आणि महाप्रसाद होईल. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी बाबाजींसाठी. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुमाय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा म्हणायचं बाबाजींसाठी. स्वामी तुमाय मी लेकरू. 9 महिने गरबी असता, नेहमी गरमी असता, वर धीर धरू. बाबा तुम्हा कसा
शिवाय मी लेकरू. संगीत. टाळी, टाळी. सर्वांनी बाबाजीला आठवायचं. ज्या गुरुमाऊली, ज्या सद्गुरू जनार्दन स्वामी जगाच्या कल्याणा संतांच्या भोवती जे हे कष्ट इथे परोपकारासाठी जीवन जगासाठी समर्पण केलं, अशा गुरुमाऊलींसाठी अरे लहान मुलांना शिक्षण दिलं, गायीची सेवा केली, भूमीची सेवा केली, आई वडिलांची सेवा शिकवली, सर्वांना संस्कार दिले, लाखो लोकांचे संसार सुखाचे केले, असे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची आपण आठवण करत आहोत. ज्या बाबाजींमुळे आपण या ठिकाणी बसतो आहोत, ज्या बाबाजींचा छत्रछाया आपल्यावर आहे, ज्या बाबाजींची पालखी आपल्या गावात सर्वांना दर्शन देते, अशा सद्गुरूंचं भजन म्हणताना कंजूसी करायची नाहीये. ज्या गुरुमाऊलींनी आम्हाला आज पदरात घेतलं, श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात, बाबाजींनी सर्वांना ज्ञान दिलं, बाबाजींनी सर्वांचं अज्ञान दूर केलं, बाबाजींनी आपल्याला मार्ग दाखवला. ज्यांना म्हणतात मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, त्या संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपण म्हणायचं आहे. पाच पंचवीस पाठीशी असता, 25 पाठीशी असता, 25 पाठीशी असता, 25 पाठीशी हा संसाराचा रहाड गाडा, एवढ्या संसारातून सद्गुरू गुरुमाऊली हे किती आमच्या 5-25 घरांमध्ये लाखो असो, एवढे पाठीशी असताना सुद्धा बाबाजी तुम्हाला आम्ही सोडू शकत नाही. 5-25 पाठीशी असता, 25 पाठीशी असता, कुटवर मागे सरू बाबा, तुम्हा कसा विसरू, तुम्हाय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी या सद्गुरू जनार्दन स्वामींनी अंदर सुरामध्ये तपश्चर्या केली. 12 वर्ष बाबाजी एका गुफेत होते, शिवनामाचा गजर करत होते, अखंड नामस्मरण चालू होतं. अरे बाबांनो, आपल्यासाठी ज्यांनी तप केलं, आपल्यासाठी ज्यांनी जप केला, आपल्यासाठी देह झिजवला, अशा सद्गुरू जनार्दन स्वामींचा आपण काय देऊ शकतो. म्हणून म्हटलेलं आहे आपण जीवनातली पोरं कागद आहोत आणि त्यावर लेखणी टाकायची आहे संस्काराची सद्गुरू जनार्दन स्वामी. लक्षात कोरा कागद काळी रे शाई, कोरा कागद काळी रे शाई, कोरा कागद काळी रे शाई, कोरा कागद काळी रे शाही, लिहिण्यास आणले बरू बाबा, तुम्हा कसा विसरू, तुम्हाय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी लेकरू. सद्गुरूंकडे जाताना कोरं होऊन जा. त्याच्यावर संस्काराचे अलंकार आपल्याला आपले बाबाजी करतील. माझ्या गुरुनी मजला गवाई नील एकांत ज्ञानाची ज्योत लावली माझ्या हृदयात, म्हणून ते ज्योत लावतील, ते ज्योत प्रकाशित करतील, ते आपल्याला ज्ञान देतील. म्हणून नतमस्तक होऊन काय करायचं, बाबाजींचं अनुष्ठान करायचं. तुमच्या नावे अनुष्ठान करू, तुमच्या नावे अनुष्ठान करू, वर्षातून एकदा तरी अनुष्ठान करा. गुरुचरित्राचं पारायण करा, ज्ञानेश्वरी पारायण करा, गाथा वाचा,
जीवनाचं जीवन सार्थक करण्यासाठी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आश्रमात जा, श्रमदान करा. बाबाजी नेहमी म्हणायचे, ज्याने केले श्रमदान त्यास घडे चारिदान. एक जर दगड उचलला तर बाबाजी म्हणायचे काळाची टाप नाही, त्याचं पुण्य कमी करण्याची. म्हणून एकदा तरी महिन्यातून तरी आश्रमात जा, एकदा तरी कुटियात या. आपण म्हणतो सुंदर तुमची कुटिया शोभून दिसते, मन रंगून जाते यावे बाळ. जनार्दन हे बाबाजी, तुमच्या कुट्यामध्ये आल्यानंतर आमचे दुःख दूर होतात, तुमची विधी म्हणल्यानंतर आमचे संकट दूर जातात. ज्याने केली विधी, बाबाजी म्हणायचे ज्याच्या मुखी विधिगान तोच खरा पुण्यवान. पुण्यवान होण्यासाठी बाबाजींची विधी करा, अनुष्ठान करा. म्हणून तुमच्या नावे अनुष्ठान करू, तुमच्या नावे अनुष्ठान करू. बाबाजी आमोचे गुरु. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी करू. सर्व करा, बाबाजीला विसरू नका. आपल्या अंतःकरणात हृदय सद्गुरू, प्रत्येकाच्या हृदयात बाबाजी असू द्या. ज्या बाबाजीने आपल्याला काही दिशा आणि अनेक प्रकारचा मार्ग दाखवला, ज्या बाबाजीने आपल्याला जीवनाचं सोनं करून दिलं, लोहाचा देह सारा. म्हणून आपल्याला या स्पर्श करायचा, या परिसरात आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायचं आहे. का? जसं गाईनं वासरावर प्रेम करावं, आईनं लेकरावर प्रेम करावं, तसं गुरुने शिष्यावर प्रेम करावं, अशी आपली स्थिती आहे. म्हणून तू गाय मी वासरू बाबा, तू गाय मी वासरू. तू गाय मी वासरू बाबा, तू गाय मी वासरू. बाबा तुम्हा कसा विसरू, तुम्हाय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी करू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी करू. तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी करू. तुम्हाय मी करू. बाबा तू गाय मी वासरू. तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी करू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी करू. जनार्दन स्वामी महाराज की. सर्वांच्या आवाज एक वेळेस झाला पाहिजे. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की. परत एकदा. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की. या ठिकाणी झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून प्रसादावरती मंत्र होतील. त्यानंतर आपण आरती करून आरतीनंतर महाप्रसाद पाणी घेणार. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां धेमाश्रितः प्राणाप्राणसमायुक्त मंत्रहमेवाज्यमहमाग्निरहं तं ब्रह्मार्पणं ब्रह्मावि ब्रह्माणो
ब्रह्मेवतेन गंतव्य ब्रह्म प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना हनिर शोभजायते प्रसन्नते तेष्वेषु अंजनी गर्भसंभूतं कुमार दृष्टिदोषनाशाय स्मराम्यहं शिवार्पणं कृष्णार्पणं तत्सत्परब्रह्मार्पणं नमस्ते ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय आजच्या आरतीचे मानकरी श्रीकांत भाऊ वेद ऋषी साई कार्तिक शिवराज आर्यन जय जनार्दन महिला भक्त मंडळ आणि एकता आदिवासी ग्रुप सर्वांनी जागेवर उभं राहायचंय ज्यांचे नावं घेते त्यांनी महाआरतीसाठी समोर यायचंय चला सर्वांनी जागेवर उभं राहायचंय गुरुरायाला मी माझ्या या डोळ्यानं पाहिले गुरुरायाला मी माझ्या या डोळ्यानं पाहिले करता दुःख हरता वरता विघ्नाचे गुरवे गुरवे प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदर उच्च तुराचे गंगे जळके तळा शोभे बाळ मुक्त फळाचे जय देव जय राज मुरली मूर्ती गौरी कमला चंदनाचे मोठे हिरे हिरा मोरा शोभत वरा उज्जतीने पुरी चरणी घागरिया जय मंगल मूर्ती श्री राज मूर्ती शर्मात्मे मान स्मरणे वास्ते मान कामना मूर्ती आश्रमाचा वटवाई सुंदरा कष्टी पावा विनिर्वाणे रक्षावे सर्व वंदना जय मंगल मूर्ती श्री राज मूर्ती शर्मात्मे मान स्मरणे वास्ते मान स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया हरते बाळ साजननी ती देवी सवली पुत्र दहे गावी जनार्दन नाम तया देवी जगी संसार संसार कराया प्रकटले ते दागिर ज्योती प्रेमे करुणिया हरते सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करुणिया हरते ज्यांच्या हृदय प्रभू नाम करी जय स्वयंकारी धाम शिवाजी करी भक्त पर्वत जळी जे उजळी होय बरद बळी भरे ना चित्ता भय जेते प्रेमे करुणिया हरते सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करुणिया हरते ज्ञानरथ सुरत जय उपदेश राम शिव घोषी बदली जागृती प्रेमे करुणिया हरते सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करुणिया हरते गौरगिरी स्वामी जनार्दन हरि प्रभु प्रणिती प्रेमे करुणिया हरते सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करुणिया हरते कापूर आरती देवा कापूर आरती कर्पूरासम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरासम भाव भक्तीचा सुगंध वाहू दे भाव भक्तीने केली कापूर आरती धूप दीप झाला कापूर आरती कापूर आरती रक्त जडित शब्दरूपी गुंफुनी माला वाहत से पाई धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासन काली लोट
अंगणवतीन चरण मडोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी अलिंगीन आनंदी पूजिन भावे वाढील हरे रामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुज सखा त्वमेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज जकी जय थोडा विकोस होता, आवाज नाम घेता जनार्दनाचे नाम घेता जनार्दनाचे सार्थक होई जीवनाचे सार्थक होई जीवनाचे सार्थक होई जीवनाचे सार्थक होई जीवनाचे नाम घेता जनार्दना नाम घेता पंगत धरून घ्यायची आहे सर्व भाविकांनी प्रसादासाठी बसायचं आहे नाम घेता जनार्दनाचे सार्थक होई जीवनाचे सार्थक होईल जन्माचे सार्थक होईल जन्माचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा न कळे अगमा निगमा न कळे अगवानी गवा न कळे अगमा निगमा न कळे अगवानी गवा नाम घेता जनार्दना नाम घेता जनार्दनाचे सार्थक होई जन्माचे सार्थक होई जन्माचे सार्थक होई सार्थक होई जन्माचे हो सार्थक होई जन्माचे हो सार्थक होई जन्माचे
सार नाम जनार्दन एकची सार